श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवर. वर्षातील 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. नावच सांगतंय, ज्याचा कधी क्षय होत नाही म्हणजे तो अक्षय. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये तुम्ही असे 5 पॉवरफुल उपाय पाहणार आहात, जे तुमच्या आयुष्यातील गरिबी दूर करून लक्ष्मीला कायमचं तुमच्या घरात प्रसन्न करतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की शेवटचा उपाय सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. पण अक्षय तृतीयेचं महत्त्व काय आहे हे पण आपल्याला समजायला हवं. या दिवशी सतयुग आणि त्रेतायुगचा प्रारंभ झाला. भगवान परशुरामाचा जन्म झाला. आजच्या दिवशी केलेले दान आणि जप याचे फळ आपल्याला अनंतपटीने मिळतात. फक्त सोनं खरेदी करणं म्हणजे अक्षय तृतीया नाही, तर हा दिवस आहे आपल्या कर्मांची आणि भाग्याची पुंजी वाढवायचा. पहिला उपाय खूप छोटासा आहे, म्हणजे 5 उपाय खूप छोटे छोटेसे आहे, आपण करू शकता. याच्यामध्ये जास्त काही खर्च पण नाही आहे. कलश स्थापना आणि जलदान. तांब्याचा किंवा मातीचा कलश घ्या, त्यात पाणी भरा, थोडे गंगाजल टाका. महत्त्व काय ह्याचं? उन्हाळ्यात तहानलेल्या पाणी पाजणे किंवा पाण्याचा कलश दान करणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जातात. जर तुम्हाला आर्थिक अडचण असेल तर आज मातीचा माठ विकत घेऊन तो मंदिरात दान करायचा आहे, ज्या कारणाने तुमची अडकलेली कामे मार्गी लागतील. आणि ज्या मंदिरात तुम्ही दान करायला जाले तिथे आपल्या स्वामी समर्थांचं 1 माळ आपल्याला जप करायचाच आहे. जप करून तो मातीचा माठ आपल्याला तिथे ठेवून द्यायचा आहे, तो दान करायचा आहे. दुसरा उपाय जो आहे, या 2 गोष्टी आपण खरेदी करू शकतो. सोनं घेणं आजच्या तारखेमध्ये आपल्याकडे शक्य नाही आहे, पण शास्त्रात सोन्या इतकेच महत्त्व असलेल्या 2 गोष्टी आहेत ज्या आपल्या शास्त्रामध्ये सांगितल्या आहे. ते आहे जव आणि कवड्या. जव आणि कवड्या, त्यांचा उपाय काय आहे? जव विकत घेऊन विष्णू चरणी अर्पण करायचं आहे आणि नंतर ते लाल कपड्यात बांधून आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. किंवा 7 कवड्या ज्या असतात त्या घेऊन त्यांना केसर आणि हळदीचा टिळा लावायचा आहे आणि माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवायचं आहे. आणि मग त्याला लाल कपड्यामध्ये बांधून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. शास्त्रामध्ये सुद्धा आहे की हे असं केल्यानंतर आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते. तिसरा उपाय पितृदोष मुक्तीसाठी हा उपाय आहे. अनेकदा काय होतं, आपण खूप मेहनत करतो पण आपल्याला फळ मिळतच नाही. घरात पितृदोष असतो, कोणताही दोष असतो. अक्षय तृतीयेला ही पितरांना तृप्त करण्याची मोठी संधी आहे. आपल्याला काय करायचं आहे? एका पात्रात पाणी घ्यायचं आहे, काळे तीळ घ्यायचे आहे आणि पांढरे फुलं घेऊन दक्षिण दिशेला तोंड करून तर्पण करायचं आहे. पंखा, छत्री किंवा थंड फळं जसं कलिंगड आहे, आंबा आहे, ह्यांना आपण दान करू शकतो. तर त्या दिवशी आपल्याला हे दान करायचं आहे. या कारणाने सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होती आणि आपल्याला पितृदोष या दिवशी जर उपाय केला तर नक्कीच मिळतं. आता चौथा उपाय जो आहे तो आहे श्रीयंत्र आणि कनकधारा स्तोत्र. धनप्राप्तीसाठी हा सर्वात पॉवरफुल उपाय आहे. आपण लक्ष देऊन याला ऐका. आजच्या दिवशी घरात श्रीयंत्राची स्थापना करायची आहे. जर आधीच असेल आपल्याकडे तर त्यावर अभिषेक करायचा आहे. आता आपल्याला कनकधारा स्तोत्र किंवा लक्ष्मी सूक्त वाचायचं आहे आणि 1 माळ ओम श्रीम ह्रीम क्लीम श्री सिद्ध लक्ष्मे नमः ची 1 माळ आपल्याला करायची आहे. आता आपल्याला कनकधारा स्तोत्र का वाचायचं आहे? कारण की हा आर्थिक अडचणीवर रामबाण उपाय आहे. ज्यांच्या घरात सतत पैशांची चणचण असते किंवा ते कर्जामध्ये डुबलेले आहे, अडकलेले आहे,
त्यांच्यासाठी हे स्तोत्र वरदान मानले जातात. व्यापारात नुकसान होत असेल किंवा प्रगती थांबली असेल तर अशा वेळेस आपल्याला कनकधारा स्तोत्राचे जे पठण आहे ते खूप जास्त लाभदायक ठरतात. हे स्तोत्र केवळ धन संपत्तीसाठी नसून ते माता लक्ष्मीच्या सौंदर्याचे आणि तिच्या करुणेचे वर्णन करते. यांचे नियमित पठण केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि लक्ष्मीचा स्थिर वास होतो. आता आपल्याला काय करायचं, याचे नियम काय आहे, तर जर आपल्याला ह्याचं पूर्ण फळ मिळवायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर या संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी याचे पठण करायचं आहे. दिवस आहे शुक्रवारी किंवा अक्षय तृतीया, दिवाळी यासारखा शुभ मुहूर्तावर याचे पठण सुरू करायचे आहे. हे अत्यंत शुभ असते, तर अक्षय तृतीयेला आपण हे सुरू करू शकतो. माता लक्ष्मीच्या फोटोसमोर आपल्याला बसायचं आहे, श्रीयंत्र ठेवायचं आहे अभिषेक करून, तुपाचा दिवा लावायचा आहे आणि एकाग्रतेने ह्याचं पठण करायचं आहे. आता ह्याचे फायदे काय होतील, तर अडकलेले कामं पूर्ण होतील, सौभाग्य वृद्धी होईल, मानसिक शांती मिळेल, कर्जातून मुक्ती मिळेल, लक्ष्मीची स्थिरता येईल. तर आपण हे सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण आहे की आपण कनकधारा स्तोत्र या दिवशी का वाचायचं आहे. लक्ष्मी सूक्त सुद्धा आपण या दिवशी वाचू शकतो. आता उपाय 5वा जो आहे तो तिजोरीचा खास उपाय आहे. हा उपाय आपल्याला रात्रीच करायचा आहे. एक पिवळा कपडा घ्या, त्यात एक सुपारी, एक हळकुंड, एक चांदीचे नाणे, नसतील चांदीचे नाणे तरी काही गोष्ट नाही, साधे नाणे सुद्धा आपण घेऊ शकतो आणि थोडी अक्षत त्याच्यात ठेवायची आहे. याची पोटली बांधून महालक्ष्मीची आरती करायची आहे आणि तुमच्या तिजोरीत ह्याला ठेवायचं आहे. वर्षभर तुमची तिजोरी कधीच रिकामी होणार नाही आहे. तर मित्रांनो, हे होते अक्षय तृतीयेचे 5 प्रभावी उपाय. श्रद्धा ठेवून यातला कोणताही एक उपाय केला तरी तुम्हाला त्याचे शुभ फळ नक्की मिळेल. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. आपण कोणता उपाय करणार आहेत ते मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.